नमस्कार. कधी आकाशातल्या चंद्राकडे निरखून पाहिलंय? हा चंद्र आपल्याला रोजच दिसतो, पण कधीतरी थांबून त्याच्याकडे निरखून पहा. न बोलता अबोलपणे कितीतरी बोलून जातो हा चंद्र, कितीतरी शिकवून जातो हा चंद्र. अहो, खूप काही घेण्यासारखं आहे त्याच्याकडून. बघा ना, हा चंद्र दररोज कलेकलेनं बदलतो खरा, पण प्रत्येक कलेत तो दिवसेंदिवस अधिकच सुंदर दिसतो. सूर्योदयानंतर सूर्याच्या प्रखर प्रकाशामध्ये स्वतःचं अस्तित्व नकळतपणे विरघळवून टाकणारा हा चंद्र सूर्यास्तानंतर मात्र त्याच्याच किरणांनी प्रतिबिंबित होतो आणि लपवलेला आपला चेहरा पुन्हा अस्तित्वात आणतो. अमावस्येच्या काळ्या रात्रीत लुप्त झालेला हा चंद्र एकदम पूर्णत्वाचा अट्टहास न करता कलेकलेनं वाढतो आणि पौर्णिमेच्या रात्री मात्र संपूर्ण आकाराने आकाशात विराजमान होऊन आपल्या शीतल चंदेरी किरणांनी सारं आभाळ व्यापतो. पौर्णिमेची ही आभा आता आपली कमी होत जाणार आणि अमावस्येच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू होणार. हे शाश्वत, हा सहजपणे स्वीकारणारा चंद्र लवचिक बनत स्वतःचं लोभसवाणं रूप दिवसेंदिवस घट्टांनाही खुलवतो आणि एक दिवस विश्रांती घेऊन प्रतिपदेची कोर बनत पुन्हा आभाळात डोकावतो, ते नव्याने पुढच्या वाढत्या प्रवासासाठी. वरून शांत शीतल भासणारा हा ग्रह आभाळातल्या ढगांशी लपाछपीसारखे खेळ उघडपणे खेळतो, पण धर्तीवर पसरलेल्या महासागराला भरती ओहोटीचे खेळ मात्र लपून छपून खेळवतो. आपल्या मोहक आकर्षणाने या अथांग पसरलेल्या पाण्याला भुरळ पाडत कधी किनाऱ्यावरून ओढत दूर खेचतो, तर कधी किनाऱ्यावर सभोवार दूरवर पसरवतो. इतकेच नाही तर चांदोमामापासून ते रुपेरी चंद्रापर्यंत कितीतरी गोष्टींचा तो साक्षीदारही बनतो. अहो, आपल्या अंगावरील खड्डेही तो किती सहजपणे मिरवतो. कुठून येते इतकी सहजता, इतकी लवचिकता? या चंद्राकडून आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे, नाही का? प्रत्येक वेळी धडपड करत पूर्णत्वाचा अट्टहास करणाऱ्या माणसाने देखील आयुष्यात सहजतेने, खेळकर वृत्तीने, शीतलतेने उजळून जायचे ठरवले तर आपलाही प्रवास किती सुखी होईल, नाही का? शांत विचार करा आणि आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्या मनाचे सौंदर्य शीतलतेने, लवचिकतेने जपत समाधानी आणि आनंदी राहा. मी अनघा. माझ्याबरोबर राहा नवी किरणेमध्ये. धन्यवाद.